नमस्कार. मायेचा स्वादमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने आणि झणझणीत अशी गोलीमची भाजी. ही भाजी इतकी चविष्ट होते की तुम्ही 2 भाकरी जास्तच खाल. इथे मी यात ही भाजी चविष्ट होण्यासाठी यात वांग आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा वापरणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी गोलीम हे फ्रेश गोलीम घेतला आहे, जे 2-3 वेळा धुवून स्वच्छ केलं आहे आणि चांगलं मी पहिल्यांदा जरा भाजून घेतलेला आणि मग तो पाण्यात टाकला, म्हणजे त्याचा वास येत नाही गोलीमचा. कढईमध्ये तेल घेऊन मी आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घालणार आहे. तेल जरा जास्तच घ्यायचं, मग चांगली होते भाजी. एक कांदा बारीक चिरून तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. परतल्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे. टॅमॅटो घालायचा नाही, मसाले घातले की चांगला तवंग सुटतो. त्यासाठी बेडगी मिरचीचे मसाला वापरायचा आणि हळद आणि गरम मसाला, हे 3च जिन्नस आणि अधिक काहीच नाही. ते चांगले परतून घ्यायचं. परतल्यामुळे मसाल्याला चांगलं तेल सुटतं आणि आला लसूणचा अगदी सुंदर सुवास येतो. आता ही भाजी परतून नंतर आपण त्या चिरल्या टॅमॅटो घालायचा. टॅमॅटोही परतून घ्यायचा. टॅमॅटो जास्त परतायचा नाही आणि चिरलेल्या भाज्या, वांगी, बटाटे, शेंगा हे चांगलं परतून घ्यायचं. परतून त्यामध्ये पाणी नाही घालायचं, झाकण ठेवायचं. ते तेलातच चांगली एक वाफ आणायची, कारण की तेलाने वाफ आणल्याने ती भाज्या चांगल्या मऊ होतात आणि त्यानंतर आणि गोलीमला शिजायला काय वेळ लागत नाही आणि तुम्ही भाजलेला पण आहे, त्यामुळे थोड्या वेळात ते शिजून जातं. आणि त्यानंतर मीठ घालायचं आणि कोकमं घालायची. चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर पुरेसं पाणी घालायचं. जास्तही पाणी घालायचं नाही, थोडंसंच घालायचं शिजण्यापुरतं. थोडं पाणी घातलं, चारी बाजूने थोडं थोडं सोडायचं आणि झाकण ठेवायचं. आणि झाकणावर पण मी पाणी ठेवते, कारण की वाफेने चांगलं शिजून येते भाजी. तुमच्याकडे सुक्या मच्छीला गोलीमला काय म्हणतात, हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा. तयार आहे आपली वांगा बटाटा घालून झणझणीत अशी गोलीमची भाजी. ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते सांगा. अशाच घरगुती रेसिपीजसाठी आपल्या मायेच्या स्वाद चॅनल्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे.